जिवलग मित्राने मित्राचा निर्दयीपणे केला खून, पुणे हादरलं. सत्य घटना. सध्या पुणे शहरामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये 50-60 खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये अनैतिक संबंध, घरगुती वाद, किरकोळ वाद, पूर्व वैमनस्य, खुन्नस या कारणावरून खुनाच्या घटनेची पोलीस दप्तरी नोंद आहे. मैताची ओळख पटू नये म्हणून अनेकदा गुन्हेगार अनेक युक्त्या वापरतात. अशीच एक घटना पुणे शहरामधील हडपसर नजीकच्या फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते आरोपी निश्चित करणे असे पुणे शहर पोलिसांच्या पुढे फार मोठे आव्हान उभे होते. पण पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास करून या परिसरातील 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज चेक केले. 3 दिवस 3 रात्र तपास करून तसेच काही महत्त्वपूर्ण खबऱ्यांना पाचारण केले आणि त्यांनाही तपासास सहकार्य करण्यास सांगितले. यामधील संशयित आसिफ युनुस शेख वय वर्ष 35, शास्त्रीनगर लातूर येथून त्याला ताब्यात घेतले. याचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेबी मुसा शेख वय वर्ष 60 या कृष्णानगर लेन नंबर 2 राम मंदिराजवळ महंदवाडी पुणे येथे राहतात. त्यांना 2 मुलगे होते. त्यातील एकाचे नाव समीर मुसा शेख वय वर्ष 34 असून तो ड्रायव्हिंगचे काम करतो. त्याच्या समवेत त्याची पत्नी साफिया वय वर्ष 27 तसेच त्याची 2 मुले असे त्या ठिकाणी राहायचे. तर दुसरा मुलगा हनीफ मुसा शेख वय वर्ष 30 आणि त्याची पत्नी यास्मिन वय वर्ष 25, त्यांची 3 मुले असे सगळेजण एकत्रित राहत असायचे. सर्वच कुटुंबाचा कारभार थोरला मुलगा समीर हा पाहत होता. समीर हा ड्रायव्हिंग चांगल्या प्रकारे करत असल्याने बरीच मंडळी कामासाठी बोलवत असायची. त्या कमाईवर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी खर्च करत असायचा. समीर याचा लहान भाऊ हनीफ यास दारू आणि गांजा पिण्याचे व्यसन असल्याने तो कुठे काही कामधंदा करत नव्हता. एखाद्या व्यक्तीबरोबर कुठल्या कामासाठी गेला की 2-2 दिवस घराबाहेर राहायचा. त्याला दारू आणि गांजा हा आपल्या कुटुंबापेक्षा मोठा वाटायचा. त्याच्या व्यसनामुळे त्याचे अनेक लोकांशी वादविवाद आणि भांडणे होत असायचे. भाऊ समीर हा आपला कामधंदा करून कुटुंबातील सर्व अडीअडचणीवर मात करून रोजचे जीवन जगत होता. तर हनीफ हा दिवसेंदिवस नशापानात राहून मग्न झालेला होता. दारू आणि गांजाच्या कारणावरून बऱ्याचदा त्याची अनेकांशी भांडणे झालेली होती. ती भांडणे घरामधील मंडळींनी सोडलेली होती. असेच दिवसामागून दिवस चाललेले होते. हनीफ हा आपले जीवन मित्र परिवाराबरोबर ऐशोआरामात काढत होता. कधीतरी कामाला जातो असे सांगायचा. गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हनीफ हा घरातून कामावर जातो असे सांगून घरातून निघून गेलेला होता. परंतु तो संध्याकाळी घरी परत आला नव्हता. बऱ्याच 2-3 दिवस तो घरातून बाहेर राहत असल्याने घरच्या मंडळींना वाटले नेहमीसारखा गेला असेल कुठल्या तरी मित्र मंडळीकडे असे म्हणून त्यांनी त्या दिवशी वाट पाहिली नाही. तो दिवस तसाच गेला. दुसरा दिवस उजाडला. दिनांक 9 मे 2025 चा दिवस होता. समीर शेख हा नेहमीसारखा कामासाठी गाडीवर गेला. दिवसभर काम करून संध्याकाळी आला. साधारणपणे 8 वाजण्याचा सुमार झालेला असावा. या दरम्यान समीरची बहीण शबाना शेख हिने त्यास फोन करून कळवले की हनीफ हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये हांडेवाडी स्मशानभूमी शेजारील मोकळ्या जागेत मिळून आल्याबाबत फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंडवे यांनी आपल्या सहकार्यांना सूचना देऊन आजूबाजूच्या लोकांच्याकडून ओळख पटवून आणि फोन नंबर मिळवून फोन केला आहे. शबाना शेख हिने समीरला फोन केल्याने तत्काळ तो हांडेवाडी होळकरवाडी रोड लगत पोहोचला. त्यावेळी तेथे फुरसुंगी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे आलेले होते. हनीफ हा जखमी अवस्थेमध्ये पडलेला होता. तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता. त्याच्या डोक्याला, कपाळाला आणि चेहऱ्यावर दगड मारून जखमी केल्याचे त्याने पाहिले. त्याच्या शेजारी रक्ताच्या थाळ्यात दगड दिसत होते. हनीफच्या चेहऱ्यावर, डोक्याला, कपाळावर दगड मारल्याच्या जखमा दिसत होत्या. घटनास्थळावरचे सोपस्कार उरकून फुरसुंगी पोलिसांनी हनीफ यास ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल केले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हनीफ यास तपासून दिनांक 9 मे 2025 रोजी रात्री 12:15 वाजता उपचारापूर्वी मयत असल्याचे घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृत्यूचे नक्की कारण समजून यावे
यासाठी शवविच्छेदनाकरिता कमांड हॉस्पिटल येथे मृतदेह पाठवण्यात आला. रात्री उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी दिनांक 10 मे 2025 रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सदरचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामुळे खुनासारखा गंभीर गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदवण्यात आला. हनीफचा खून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी केल्याच्या कारणावरून हनीफचा भाऊ समीर शेख याने रितसर फिर्याद फुरसुंगी पोलीस स्टेशनला नोंदवली. त्यानुसार या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंडवे यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 92/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा नोंद केला. तोपर्यंत घटनास्थळी या विभागाचे एसीपी तसेच डीसीपी तसेच क्राईम युनिट 5 आणि 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी भेट दिली. यावेळी क्राईम युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि फुरसुंगीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंडवे यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट व्हावा यासाठी या दोन्ही टीमने आपापल्या पद्धतीने तपास सुरू केला. क्राईम युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी क्राईम युनिट 5 आणि 6च्या गुन्हे पथकाच्या वेगवेगळ्या टीम खाजगी वेशामध्ये घटनास्थळाच्या परिसरामध्ये रवाना केल्या. त्या परिसरामधील काही खबऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. तसेच आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेजचे चेक करण्यात आले. त्यावेळी एका सीसीटीव्ही मध्ये एक संशयित तरुण निदर्शनास आला. तसेच एका खबऱ्यानेही त्याला ओळखले. तेव्हा त्या संशयिताचे नाव आसिफ युनुस शेख, वय वर्षे 25, राहणार गल्ली नंबर 5, सय्यद नगर, हडपसर, पुणे असल्याचे समजल्यामुळे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो वापरत असलेला मोबाईल नंबर क्राईम युनिटच्या कर्मचाऱ्यांना मिळाला. त्या आधारे त्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली असता आसिफ शेख हा त्याच्या मूळ गावी शास्त्रीनगर, लातूर येथे असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी लागलीच आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रताप गायकवाड, पोलीस अंमलदार अकबर शेख यांना वरिष्ठांची परवानगी काढून लातूर येथे पाठवले. तेथे अत्यंत समयसूचकतेने सापळा लावून आसिफ युनुस शेख यास जेरबंद केले. त्याला क्राईम युनिटच्या ऑफिसला आणले. त्यावेळी त्याच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी सखोल चौकशी केली. परंतु तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. मग मात्र त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलिसी खाक्याचा दणका देताच त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली. त्यावेळी त्याला खुनाचे कारण विचारण्यात आले. त्यावेळेस त्याने सांगितले की हनीफ मुसा शेख याचे आणि माझे बऱ्याचदा खाण्यापिण्याच्या कारणावरून वाद होत असत. तसेच असाच एकदा हनीफने जुन्या वादाच्या कारणावरून माझ्याशी बाचाबाची सुरुवात केली आणि शिवीगाळ केले होते. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी मी हनीफच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने मारून त्याचा खून केला. त्यानंतर पोलिसांनी पकडू नये म्हणून लातूरला निघून गेलो. त्याला रितसर अटक करून पुढील तपासासाठी फुरसुंगीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंडवे यांच्या तपास टीमकडे देण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, एसीपी गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट 5-6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब सक्ते, निखिल घाडगे तसेच ASI राजेश शेख, पोलीस हवालदार तानाजी देशमुख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, विनोद निभोरे, अकबर शेख, अमित कांबळे, संजय दळवी यांच्या मदतीने हा तपास पूर्ण करण्यात आला.